शिवसेनेचे नेते निलेश राणे आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही आता मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरू लागलेले आहेत। खास करून शिवसेनेचे अनेक उमेदवार आहेत, तिथे जात आहे। वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरल्यानंतर काय नेमकी परिस्थिती जाणवते? निवडणूक किती सोपी वाटते महायुतीसाठी आणि काय चित्र असेल 16 तारखेला? बघा, निवडणूक कुठलीच तसं युद्धासारखीच असते। युद्ध संपेपर्यंत संपलेलं नसतं, हत्यारं टाकायची नसतात, हे आमच्यावर संस्कार आहे। म्हणून निवडणूक ही फार सिरियसली आणि गांभीर्याने आम्ही लढत असतो, कारण का आम्हाला लोकांना निवडून आल्यानंतर कामं करून द्यायची असतात। आम्ही जे कमिटमेंट देतो, आम्ही जे शब्द देतो ते टिकले पाहिजे। उद्या लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला मतं दिली तर त्याच्यावरती आम्हाला डिलिव्हरी द्यायची असते कामांची। म्हणून निवडणूक आम्ही फार गांभीर्याने घेतो। आज सगळीकडे प्रतिसाद उत्स्फूर्त आहे, लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा देत आहेत, नवीन लोक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत। ह्या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे। पण कुठेही गाफील न राहता कार्यकर्ते आमचे डोळ्यात तेल टाकून आम्ही सगळं काम करतो आहे, दिवस रात्र। आम्हाला रिझल्ट द्यायचा आहे। मॅक्सिमम ठिकाणी आमचे नगरसेवक निवडून येतील ह्याच्यासाठी आमची रणनीती आहे। आणि तिथे आता व्यवस्था आणि परिस्थिती अशीच दिसते की सगळीकडे महायुतीचे उमेदवार निवडून येतील। ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची मराठी माणसाच्या प्रतिष्ठेची निवडणूक अशा पद्धतीचं एक चित्र तयार करण्यात आलेलं आहे। खास करून ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर त्यांनी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचताना हे एक नरेटिव्ह सेट केल्याचं पाहायला मिळतंय। महायुती वेगवेगळ्या विकास कामांना घेऊन, त्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीला सामोरं जाते। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाणवल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर काय त्यांच्या भावना आतापर्यंत आपल्याला जाणवू लागल्या? बघा, ठाकरेंना आता मराठी माणूस आठवला का? 25 वर्ष मुंबई महानगरपालिका कोणाच्या सत्तेमध्ये होती? कोण नेते होते? कोणाच्या अधिपत्याखाली होती? ह्याचं उत्तर द्या ना कधी मुंबईला आता काय देणार हे सांगू नका। मुंबईला काय दिलं ते सांगा। 25 वर्षामध्ये लुटायचं काम केलं। मराठी माणूस हद्दपार का झालो? बदलापूरला जाऊन बघा कसा राहतोय मराठी माणूस। कल्याण डोंबिवलीला जाऊन बघा मराठी माणूस कसा राहतोय। 100 फुटाच्या एका खोलीमध्ये जिथे फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही, अशा रूममध्ये 10 लोक राहतात। करोनामध्ये चेंगराचेंगरीमध्ये त्या भागामध्ये जो इकडचा मराठी माणूस तिकडे गेला, चेंगराचेंगरीमध्ये किती जीव गेले? हे पाप कोणाचं आहे? टक्केवारीवर कोण जगत होतं? मुंबई महानगरपालिकेच्या। आज तुम्ही आज मराठी माणूस सांगताय, कारण का आज मराठी माणसांनी ठरवलं आहे की तुम्ही फक्त लुटलंय मुंबईला आणि मराठी माणसाला हद्दपार केलं आहे। ह्यांना अजूनपर्यंत शुद्ध येत नाही हो। मराठी माणसाला देशोधडीला लावून उद्ध्वस्त करून आजही तुम्ही ताटमानेने मराठी माणसाचं नाव घेताय। अहो, लाजा वाटल्या पाहिजे। काय दिलं ते तुम्ही सांगितलंच नाही। आम्ही हे देणार कधी? मग 25 वर्षात काय केलं? एकच रेकॉर्डर चालवलंय आम्ही। कोस्टल रोड आम्ही दिला, तुम्ही कसा दिला? परवानग्या कोणी आणल्या? सुप्रीम कोर्टामध्ये कोण लढलं? अटर्नी जनरल काय म्हणतायत? पुरावा द्या। कोस्टल रोड तुम्ही आणला तो। अहो, मुख्यमंत्र्यांचा मोठेपणा की त्यांनी तुम्हाला भूमिपूजन करू दिलं, तो दिवस वेगळा। आजचं ते परत इतिहासामध्ये जाऊन आम्हाला काढायचं नाही। पण तुम्ही 25 वर्षामध्ये सांगण्यासारखं BST तुम्ही वाटोळं केलं। BST बसेस सगळ्या कॉन्ट्रॅक्टवर बसेस आहेत। 2019 आणि 22मध्ये जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळामध्येच सगळे कॉन्ट्रॅक्ट झालेत। का कॉन्ट्रॅक्ट तुम्ही प्रायव्हेट ह्यांना दिलं? आज जर काय प्रॉब्लेम झाला, BST बंद होणार। तुम्ही रिवाईव्ह करू शकणार नाही, किती जरी पैसे टाकले तरी। तुम्ही BSTचं वाटोळं केलं। तुम्ही मुंबईतून मराठी माणूस हद्दपार केला। झोपडपट्ट्या वाढल्या तुमच्या ह्या सगळ्या फालतुगिरीमुळे। आज तुम्ही मुंबईला काय देणार सांगताय? अहो, मुंबईने तयारी केली आहे। ह्या वेळेला ठाकरेंना घरीच बसवण्याची तयारी केलेली आहे। असाच उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडे दिसतोय। राणे कुटुंबियांना दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्रित राजकारण सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेत असताना पाहिलंय, विभक्त राजकारण सुद्धा पाहिलेलं आहे। आज पुन्हा ते एकत्र आलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवरती ठाकरे म्हणूनच जनतेमध्ये जात आहेत। त्याचा खरोखर फरक पडेल असं चित्र आहे का, की महायुतीला चांगलं यश मिळेल? लक्षात घ्या, ते 2 ठाकरे एकत्र आहेत ते काय प्रेमामुळे नाही आलेत, मराठी माणसाच्या प्रेमामुळे नाही आलेत। हे चॉकलेट आहे तुम्हाला दिलेलं आणि मराठी माणसाला दाखवण्याचं। लक्षात घ्या, हे कोणासाठी? हे आता सगळं गेलं, हातातून गेलं, म्हणून आता मराठी माणूस आठवला, म्हणून एकत्र। बघा, ते म्हणतात ना, अंधारात एकटा गेल्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला तरी घेऊन जा। पण अंधार तर अंधारच असतो ना, दुसरं काही त्याच्यामध्ये। मराठी माणसाच्या प्रेमासाठी किंवा आम्ही काहीतरी आमच्यामध्ये अचानक 20 वर्षानंतर प्रेम निर्माण झालं, हे जर तुम्ही समजत असाल तर मग माझ्याकडे शब्द नाही हो तुमच्यासाठी। हे प्रेम वगैरे काय नाही, हे लुटमार करण्यासाठी एकत्र आलेले आहेत।
आणखी एक मुद्दा घेतला जातो की मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता जर महायुतीची आली किंवा मग ठाकरेंची आली, महापौर कोण होणार? म्हणजे कोणी म्हणतं की खान महापौर होणार, कोणी म्हणतं की अमराठी महापौर होणार. ठाकरे बंधू हाच एक मुद्दा घेऊन जनतेमध्ये जात आहेत. महायुतीचा विजय झाला तर महापौर मराठी होणार, हा सुद्धा सातत्यानं महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा सांगण्यात आलेला आहे. काय यातलं मतितार्थ निघेल? सगळ्या नेत्यांनी सांगितलंय मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार, मुंबईचा महापौर हा हिंदू होणार, मुंबईचा महापौर हा मराठी होणार. हे स्पष्ट आहे. 100% विजयाची खात्री आहे. 100%, कारण का लोकांचा तसा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आमचे सगळे नगरसेवक निष्कलंक आहेत, पारदर्शक आहेत, लोकांची सेवा करण्यासाठी सेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये आशीर्वाद मागतायत आणि म्हणून हा विजय आम्हाला खात्री आहे की लोक आम्हाला आशीर्वाद देतील. थोडासा वेगळा प्रश्न. इतकी वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचं राज्य होतं. आता महायुतीमध्ये शिवसेना एक अविभाज्य घटक आहे आणि महत्त्वाचा घटक आहे. शिवसेनेची भूमिका तीच राहील का जी इतकी वर्षांची राहिलेली आहे? जरी भाजपसोबत राहिली तरी सुद्धा शिवसेनेचा महापौर तिथं बसू शकेल का? तो विषय आत्ताचा नाही. ते सगळं नेते ठरवत असतात. त्याच्यामध्ये मी काय बोलू शकत नाही. निवडणूक झाल्यानंतर नेते त्याच्यावर उत्तर देतील. धन्यवाद. लेसाणे आपल्यासोबत होते आणि ते वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या आणि महायुतीच्या फिरतायत, प्रचार करतायत आणि महायुतीच्या विजयाची खात्री सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन अमित शिगवण सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.